नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे आंबवलीत म्हणजेच माझ्या मामाच्या गावाला खास किरव्यांसाठी. तर 4-5 दिवस आम्ही खास तयारी करत आहोत. सर्व जाळे वगैरे नीट करत आहोत की किरव्यांसाठी पूर्ण तयारी आहे. तर कसलीच अडचण नको उद्या. तर ठीक सकाळी आम्ही 6 वाजता निघणार आहोत किरव्यांसाठी खाडीवर. तर खूप मजा येणार आहे. अशीच व्हिडिओ पूर्ण बघा. फुल मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. तर जाळे कशाप्रकारे सर्व नीट करतात, कशाप्रकारे खाडीमध्ये टाकतात, किरवी कशाप्रकारे जाळ्यात येतात, तर खाद्य कसा त्या जाळ्यांना लावतात, तर तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे. तर अशी तर जाळे नीट करतो आम्ही संपूर्ण. कुठे फाटला आहे, कुठे काय झालं त्याची तयारी करत आहोत दादा आणि मी. दादा तिकडे जाळं वगैरे सोडतोय, मी इकडे चेक करतोय की कुठे फाटला आहे की नाही. ते सर्व जाळं नीट करून झाल्यानंतर उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत खाडीवर जाळं टाकण्यासाठी. तर खूप मजा येणार आहे. अशीच व्हिडिओ आपली पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता वाजले सकाळचे 6. तर आम्ही सर्व कामं उरकून निघालो जाळं टाकायला खाडीवरती. तर दादासुद्धा सर्व जाळं वगैरे हातात घेऊन निघतोय. तर त्याच जाळ्यांना तो काय खाद्य असतो तो सुद्धा आम्ही सोबत घेतला आहे. सोबत पाण्याची बॉटल, डबा, सर्व वस्तू सोबत घेऊन जातात. तर कारण दुपार होते, त्या दुपारच्या वेळेत भूक खूप लागते, त्यामुळे सोबत डबा, पाण्याची बॉटल सर्व आम्ही घेऊनच जातो. तर आत्ताच खाडीजवळ पोचलो आहे. तर खूप लांब होत्या, खूप दमलोसुद्धा आम्ही. तर दादा आहे पुढे. तर त्या जागेवर आम्ही आता पोचणार आहोत जिथे जास्त किरवी भेटतात. त्याच ठिकाणी आम्ही आता पोचणार आहोत. तर सकाळी लवकर जायला लागतो, कारण सकाळचं लवकर येण्याचे कारण म्हणजेच सकाळचा इथं पाणी वरती शेतामध्ये भरायला सुरुवात होते आणि त्याच शेतामध्ये भरपूर किरवी येतात. त्या पाण्या लगेच बिळातून बाहेर येतात आणि शेतात एकदा पाणी भरण्यास सुरुवात झाली की त्यानंतर मग किरवीवरती बाहेर येतात आणि मग त्या ठिकाणी जाळं टाकायचे, तेव्हा मग किरवी मिळतात. तर आता तोच काम आमचा चालू आहे. तर पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच दादा सर्व आता त्या जाळ्यांना खाणं वगैरे बांधतोय. तर बघायचं आता कशा त्या ठिकाणी आता दुसरे माणसं आलेले आहेत. आता त्या पाणीवरती चढायच्या अगोदर ती पाग आहे, ती पाग आता त्या खाडीत लावतायत. त्याच ठिकाणी मासेसुद्धा खूप भेटतात. तर आता ही पाग कशा वगैरे लावतायत ते आता तुम्ही बघा. तर बाजूला दादा ते खाद्य लावतोय जाळ्यांना आणि आता पाग बघा कशा प्रकारे लावतील. तर खूप मजा येणार आहे. व्हिडिओ आपली पूर्ण बघा. तर आताच आंबोलीच्या शेजारी खारी गाव आहे. त्या खारी गावची माणसं आज आंबोलीत आलेले आहेत खास मासे पकडण्यासाठी. तर त्यांनीच आज पाग आणले. तर ती पाग कशाप्रकारे लावली जाते तर आता तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा ती पाग कशाप्रकारे नेली जाते आत. ती पागसुद्धा लवकर लावायला लागते, कारण पाणी एकदा वरती चढला की त्यानंतर पाग लावायला भेटत नाही आणि ती पाग कशाप्रकारे लावली जाते तर आता तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी दाखवणार आहे. तर ती पण सुद्धा लवकर लावली जाते. ती चिखलांनी पूर्ण खाली रोवली जाते आणि त्यानंतर वरती चिखल फासत तिला खाली आणली जाते. त्यानंतर पूर्ण पाणी भरला, त्यानंतर मासे वरती चढण्यास सुरुवात झाली. मासे दिसत नाही, पण जेव्हा पूर्ण पाणी भरतो त्यानंतर त्या ठिकाणी काठी बांधल्या जातात. त्या काट्याने वरती मग तो जाळा वरती बांधला जातो. ती सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे आणि अशा प्रकारे पाग लावली जाते. त्यानंतर ती पाग जेव्हा पाणी कमी होतो त्यानंतरच ती काढली जाते बाहेर. त्या ठिकाणी खूप मासे भेटतात. तर आता दादा इकडे संपूर्ण आमची किरव्यांची तयारी चालू आहे. तर आता तो खाना आहे तो लावतोय त्या जाळ्यांना. तर कशा प्रकारे लावतोय तो बघा. आता ते सर्व संपूर्ण जाळेत ते सोडवतोय. त्यानंतर एकत्र सर्व जाळे सोडवून झाल्यानंतर ते एकत्र बांधणार. त्यानंतर पुढे तर तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये किरवी पकडण्यात जात असाल तर तुमची सुद्धा कोणती वेगवेगळी पद्धत असेल की आमच्यासारखी सेम आहे त्याचसारखी किरवी पकडतात. तर कोणकोणत्या प्रकारे कोणकोणती पद्धत आहे तुमच्याकडे वापरतात त्या पद्धत आम्हाला कमेंट करून सांगा. तर आपली ही किरवी पकडची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट आणि लाईक करा.
तर व्हिडिओ आपली पूर्ण पुढे शेअर करा. खाव. तर सर्व खाना वगैरे बांधून झालेला आहे. तर आता टाकत आहोत आम्ही खाडीत जाला. तर आता दादा येतो खाडीमध्ये टाकत आहे जाला. तर कशा प्रकारे टाकत आहे तर बघा. आताच एक जाला सर्व संपूर्ण सोडून झालेला आहे. तो आता खाडीमध्ये टाकत आहे. तर कशा प्रकारे किरवी पकडली जातात तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी दाखवणार आहे. तर तुमच्याकडे कशा प्रकारे पकडतात ते आम्हाला सांगा. आता बघा ते जाला आहे तो खाडीमध्ये टाकत आहे. तर पहिला जाला आम्ही टाकत असेच 22 जाले आहेत. ते 22 जाले आम्ही खाडीमध्ये टाकणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी. ज्या ठिकाणी किरवी आम्हाला शक्यतो भेटतील, ज्या ठिकाणी अंदाज आहे की ते भेटतील त्या ठिकाणी आम्ही हे सर्व जाळे टाकणार आहेत. आता हा पहिला जाला आहे तो दादा बघा टाकत आहे, दिसतोय आपल्या या व्हिडिओत. तर बघा कशा प्रकारे तो टाकत आहे. थोडी रस्सी आम्हाला वरती ठेवावी लागते कारण जाला वगैरे वाहून जाऊ नये म्हणून. तर आता वरती ती रस्सी बांधली जाते आणि किरवा कशा प्रकारे त्या जाळ्यात अडकतो ते तुम्हाला ती व्हिडिओ मी दाखवणार आहे. तर आम्हाला माहितीसुद्धा नाही की किरवी ते भेटतील की नाही. तर आता बघू. अशा तर हा जाला आता टाकला आहे तोच आता आम्ही 10-15 मिनिटांनी बघायला येणार की किरवा भेटला आहे की नाही. अशात आता 2-3 जाळे टाकणार. आता दुसरा जाला टाकायला घेतोय दादा. तो दुसरासुद्धा सोडलेला आहे. तो सोडून झालेला तर तो सुद्धा टाकत आहे. तो टाकल्यानंतर बघू 15-20 मिनिटांनी येणार ते बघणार की किरवा आहे की नाही. जर नाहीच भेटला तर पुन्हा त्याच ठिकाणी बाजूला शेजारी टाकून देणार झाला. असेच खूप मजा येणार आहे. असेच आम्ही खूप एन्जॉय करतोय. तर किरवी मिळो ना मिळो पण एन्जॉय मात्र झाली पाहिजे. तर आता आम्ही 10-15 नंतर त्या चाला बघायला जाणार आहोत. तर आत्ताच ते आले. ही पोरंसुद्धा इथे पोहत आहेत. तर पोहता पोहता किरवीसुद्धा पकडत आहेत. त्यांना सुद्धा खूप किरवी मिळाल्या आहेत. तर आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत ज्या ठिकाणी आम्ही जाळं टाकले होते त्या ठिकाणी आम्ही चेक करायला जाणार आहोत की किरवा भेटला आहे की नाही. आता थोड्या वेळात तिथे पोचू आम्ही आणि बघणार किरवा भेटला आहे की नाही. ते 10-15 मिनटं त्याच जागेवर जाला टाकलं तिथे आलो आहे आणि एक शिकार आमच्या जाळ्यामध्ये फसलेला आहे. तर बघा केवढा मोठा किरवा आहे. खूप मजा आली. एवढा किरवा आमच्या जाळ्यामध्ये फसलेला आहे. तर बघू शकता केवढा मोठा आहे. तर आता त्याला आम्ही टाकणार आमच्या जाळ्यामध्ये आणि अशीच मोठमोठी किरवी भेटली तर आम्हाला खूप मजा येईल. तर आता दुसऱ्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी आम्ही जाला टाकलोय ते सुद्धा 15-20 मिनटं झाली असतील. तर चेक करतोय किरवा भेटलाय की नाही. तर आता 2-3 जाळे टाकले होते. 2-3 जाळ्यामध्ये सुद्धा काय नाही भेटला आम्हाला. तर आता ऊनसुद्धा जास्त झाला आहे. तर आता आम्ही पहिला आधी जेवून घेणार. दादाला सुद्धा बोलवतोय आम्ही. तर पहिला आधी आम्ही जेवून घेणार. त्यानंतर जेवल्यानंतर खूप एनर्जी येईल. त्यानंतर आम्ही खूप किरवी पकडू. तर आता बघा कसा केवढी जाळी आहे. जाळीमध्ये आतमध्ये दादा गेला आहे. पाणीसुद्धा आता वाढत वाढत येईल. वरतीसुद्धा चढला आहे. मागाशी तर किती कमी होता आता खूप वाढलेला आहे. तर आता आम्ही पहिला जेवून घेतोय. तर रानात जेवायची मजाच खूप भारी आहे. तर आम्ही आता जेवून घेतोय. तर भाकरी आणि सुकट रानामध्ये खायची खूप मजा येते भारी. कोकणामध्ये तर सुकट आणि भाकरी तुम्हाला माहितीच असेल. तर आता नदी ठिकाणी आम्ही आता आमचा जेवण करतोय तो सुद्धा सुकट आणि भाकरी. तर खूप मजा येते. अशीच अनुभवण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्यासोबत येऊ शकता. तर तुम्हाला सुद्धा सांगूया आम्ही कधी जाऊ तेव्हा. आत्ता ते जाला टाकलेला आहे. तर तुम्हाला मागाशी सांगितलं आहे ते कशा प्रकारे वरती घेतलं जातं. तर तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे त्यांनी वरती घेतलेलं आहे ते जाळं. आताच हे जाळं त्या ठिकाणी कधी मासे येतील तर आता हा पूर्ण पाणी खाली उतरेल संध्याकाळी जेव्हा 5 वाजतील 4:30-5 वाजतील. तर तेव्हा जो पाणी कमी होईल तेव्हाच तो मासे तिथे भेटतील आणि ते मासे मग पकडले जातील. तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला. संपूर्ण जाळे ते गुंडायला सुरुवात केली. तर सकाळी 6 वाजता आलो आहे. तर जातो आहे 3 वाजता.
हिरवीसुद्धा खूप भेटलेली आहेत. तर आता बघतोय किती भेटलेत ती. तर निघालो आम्ही आता घरी जायला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय. तर ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.